तुम्ही शाळा शिकलाय का? नाही. का नाही शिकला शाळा? शेळ्या शाळा वळले होय. बर. आपल्या विठुरायाकडं पंढरपूरला गेल्यावर तुम्ही काय मागणं मागणार? काय नाही, पाया पडायचं, निघायचं. पाया पडायचं. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली काय नाव? बाबासाहेब. पूर्ण नाव सांगा ना. बाबासाहेब विठ्ठलराव डोंबे. बर. माऊली कोणतं गाव तुमचं? मालकीनी, तालुका? जालना जिल्हा, तालुका मंठा. ओके माऊली. माऊली तुम्हाला एक प्रश्न विचारतो. मला सांगा, ही जी वारी आहे, ही वारी तुम्ही कधीपासून करता हो? 25 वर्ष झाले. 25 वर्ष झाली. बर. मला सांगा आता की तुमचं आता या घडीला वय किती आहे? वय वय नाही माहित. बर. तुमचा जन्म कोणत्या वर्षी झालाय? मला लिहिणंच नाही. देण्यात नाही. बर. आता तर तुम्ही म्हणला मला 1947 साली जन्म झालाय. म्हणते वडील आई म्हणत होते. हा, म्हणजे वडील आई म्हणतात ती जन्मतारीख असणार ना, ते साल असणार ना, बरोबर ना? बर. मला सांगा, तुम्ही जी वारी करताय, आताची वारी तुम्ही सध्या गाडीत बसून करताय, पण तुम्ही कधी पायी वारी केली का हो? केली 10-12 वर्ष. 10-12 वर्ष पायी वारी केली. बाबा संग. बर. पायी वारी करताना तुम्हाला तुमच्या उंचीमुळं काही प्रॉब्लेम आला का हो? उंचीमुळे काही प्रॉब्लेम आला का? नाही आला. आता कसं होतं, इतर व्यक्ती ज्या असतात त्या व्यक्ती सहज चालू शकतात, पण तुमच्या चालण्याचा वेग आणि त्यांच्या चालण्याचा वेग यात खूप फरक पडणार आहे. असं तुम्हाला कधी वाटलं का की उंचीमुळे मला चालाय काय फरक पडतोय? नाही पडत. आता सांगा की तुमचं आता हे पूर्ण आता जवळजवळ तुमचं 80च्या आसपास वय सध्या. मग तुमचा उदरनिर्वाह म्हणजे तुमचं कुटुंब कसं चालतं? जेवण खावण वगैरे गावातून. तुम्ही काय काम वगैरे करता का? नाही. मग कसं काय तुम्हाला जेवाय वगैरे कोण देतं? गावातून आणतो. म्हणजे गावातली लोक तुम्हाला देतात दररोज? बर. काय आता मला सांगा, ही गावातली लोक तुम्हाला जेवाय देतात, म्हणजे ठराविक लोक देतात का सगळे गावातलीच लोक देतात? गावात जातो मी. मग त्यांचं तुम्ही काय काम वगैरे करता का? नाही. तसंच तुम्हाला जेवाय देतात? माऊली, या ठिकाणी बघा, गावचं सहकार्य काय असतं की त्यांची जी उंची आहे, त्या उंचीचा आणि त्यांच्या कर्तृत्वाचा काही या ठिकाणी संबंध नाहीये. पूर्ण गाव त्यांच्या पाठीमाग एकजुटीने उभं आहे. त्यामुळं आज जवळजवळ 80 वर्षाचा पल्ला त्यांनी या ठिकाणी गाठलेला आहे. बरं. मला सांगा, तुमचं लग्न झालंय का? नाही झालं. तुमच्या घरी कोण कोण आहे? बहिणी 2. अजून कोण नाही? बरं. मला एक सांगा, तुम्ही शाळा शिकलाय का? का नाही शिकला शाळा? शाळा वळल्या होय. बरं. किती वर्ष शाळा वळल्या? 10-15 वर्षाच्या वर. 10-15 वर्षाच्या वर शाळा वळल्या. मग आता सध्या काय करताय? मग काय नाही, दिवस मंदिर बसून दिवाबत्ती. मंदिराची दिवाबत्ती करता? अजून काय नाही. मग आता मला सांगायचं, सकाळी उठल्यापासून संध्याकाळपर्यंत तुम्ही काय काय करता सांगा बरं? काय नाही, आंघोळ केली, देवदर्शन, मग जायचं गावातून वर्षी आणायच्या. 10-11 वाजता खायचं, मग बसायचं मंदिरात जाऊ. बर. संध्याकाळी जेवण तेच खायचं? बर. आता या एवढ्या मोठ्या आयुष्यामध्ये तुमचा एखादा चांगला जीवलग मित्र तुम्हाला मिळाला का? मित्र एखादा? नाही. एक पण मित्र मिळाला नाही गावात? मग तुम्हाला जर गप्पा गोष्टी करायच्या असल्या किंवा अजून काहीतरी गोष्टी असतील तर त्या कोणाला सांगायच्या मग? या ठिकाणी बघा,
बाबा भाऊक झालेले आहेत की प्रत्येक व्यक्ती आयुष्यामध्ये काही असे प्रसंग येतात, त्यामुळं आपणही अनेक वेळा भावुक होतो. ते भावुक क्षण या ठिकाणी झालेले आहेत. वारीला किती दिवसापासून निघालाय तुम्ही आता? या आता का किती दिवस झाला वारीला आलाय? आजच्या निघलो होत. किती तारखेला? 5 तारखेला. हा बर, आता या वारीमध्ये हा तुम्ही वारकऱ्यांना म्हणजे तुमच्या या गाडीत असताय बरोबर ना? हो ही तुमची गाडी. हो मग मला सांगा, तुम्ही तुमच्या आता या वारकऱ्यांना काय सहकार्य, काय काम वगैरे करता का तुम्ही इथं आता त्यांच्या बरोबर? काय निश्चित सांभाळतो. म्हणजे नुसतं काय करायचं, लक्ष द्यायचं हा. बरोबर ना? या साहित्यावर लक्ष द्यायचं, एवढंच तुमचं काम. हो बाकी काय दुसरं? काय नाही. बरं, या दिंडीमध्ये तुम्हाला असं कोण असं रागाने वगैरे कोण बोलतं का हो? नाही. मग सगळे तुमच्या संग कसं बोलतात? हो प्रेमानेच का? हो हसून खेळून सगळेजण हो बरोबर ना? कारण सध्या काय झालेले, एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्वांनी तुमच्यासारख्या व्यक्तीला सांभाळून घेणं, खरं सांगतो खूपच वाखण्याजोगं आहे. हो आता मला सांगा, हा वारीमध्ये आता हा. बाकीचे जे गाडीत आहेत हो या सर्वांनी वर्गणी काढली असणार आहे बरोबर ना? हा कोणा कोण काय कोण काढली. तुमच्याकडून किती पैसे घेतले? माया कोण नाही. तुम्हाला फ्रीज होय? हा फिरीत. होय. हा मग काय म्हणत नाही कोण तुम्हाला पैसे द्या वगैरे? काय नाही. पैसे वगैरे मागत नाही? तेच तेच आपल्याला सांभाळायमुळं. होय का? हा 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 हा. आता हा आपल्या विठुरायाकडं हो पंढरपूरला गेल्यावर हो तुम्ही काय मागणं मागणार? काय नाही पाया पडायचं निघायचं. पाया पडायचं. हा तरी पण विठुरायाकडं असं एखादं मागणं मनापासून कोणतं मागणार का तुम्ही? काय फक्त नाही. पाया पडणार, फक्त हा. दर्शन घेणार आणि हा घरी जाणार. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, तुमच्या गावातील हे जे अनमोल रत्न आहे, या अनमोल रत्न म्हणजेच बाबासाहेब यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगा. म्हणजे वय किंवा तुम्ही कधीपासून ओळखता, ही सर्व माहिती थोडी सांगा मला. 2003 पासून हे माझ्यासोबत दिलेले आहेत. माझ्या अगोदर सुद्धा त्यांनी 20 वारे केलेले आहेत. दोन तुमच्या अगोदर 20 वारे गेले. 20 वारे माझ्या अगोदर. मग तुमच्या दोघात वय आणि लहान मोठं कोण आहे? सगळ्यात वयस्कर हे जे लहान लहान सध्या. म्हणजे आता सध्या तुमच्या सर्व दिंडीमध्ये हेच वयस्कर आहे. हे वयस्कर आहेत. हा तुमचं वय किती आहे आता? माझं 75 आहे. आणि मग तुमच्यापेक्षा किती वर्षांनी मोठे येते? बघा त्यांचं 95 आहे वय आता सध्या. आता सध्या 95 वय. मग तुमच्यापेक्षा 20 वर्षांनी मोठे. हा, मग आता गावामध्ये हा. तुम्ही त्यांना कशा प्रकारे सहकार्य करता? आम्ही त्यांना असे सगळे देवासारखे मानतो. आम्ही लोक पूर्ण त्यांना देवासारखे मानतो. सर्वजण हा म्हणजे संपूर्ण गाव त्यांच्या मागे उभं आहे हा त्यांना देवासारखे आम्ही सगळी वागणूक देतो. सगळी. त्यांना गावाकडून सर्व प्रकारची मदत आपण करता. हा सर, त्यांचं आम्ही सगळे करतो. त्यांचं आहे. मग ते स्वतः काय काम करतात ते काय गावासाठी? देवाची सेवा फक्त मंदिरात बसून राहते. दिवसभर मंदिरात बसून, म्हणजे मंदिराची सेवा फक्त करतात. हा. मित्रांनो, ही पहा आपल्या समोर दिसणारी ही व्यक्ती, मला सांगा की उंची सरासरी किती उंची आहे माऊली त्यांच्या अंदाजे तुमच्या? 2.5 फूट आहे ना, 3 फूट जास्त. 2.5 फूट. 2.5 फूट उंची. उंची लहान आपण म्हणतो ना, उंचीने लहान, पण ही जी व्यक्ती आहे या व्यक्तीचं कर्तृत्व खरंच खूप महान आहे. म्हणून प्रत्येकाला माझं एक सांगणं आहे की आपण एखाद्याच्या व्यंगावर न जाता त्याच्या कर्तृत्वावर जाणं खूप गरजेचं आहे. ज्या व्यक्तीने 25 वर्ष पायी वारी केली आणि आता वयोमानानुसार आता यांच्याकडे जर आपण पाहिलं तर 95 वय खरंच वाटत नाही यांचं. पण खरं सांगू, आज त्यांचं 95 वय आहे आणि या संपूर्ण दिंडीमध्ये 200-300 लोकांमध्ये सर्वात वयस्कर ते आहेत आणि सर्व कामामध्ये हिरहिरीने पुढाकार घेतात, सर्व वस्तू सांभाळतात. अशी ही अनमोल व्यक्ती. मित्रांनो, खरंच अशी व्यक्ती असल्यामुळंच यांच्या दिंडीला शोभा आहे. आणि दिंडी चालकांना सर्वांना माझी विनंती आहे, अशा अनमोल रत्नाला आपण सर्वांनी नक्की सांभाळून घ्या, ही आमच्या भटकंती चॅनलतर्फे आपणास विनंती. धन्यवाद माऊली. माऊली जय हरी. जय हरी. माऊली, तुमच्या दिंडीचं नाव सांगा.
एकनाथ महाराज चिस्ते बाळकिनी तालुका मंठा जिल्हा जालना. बर आपल्या या दिंडीची परंपरा किती वर्षापासून चालू आहे? 50 वर्षापासून चालू आहे. 50 वर्षापासून अखंड ही दिंडी आपली चालू आहे. हो. बरं मला सांगा, ही समोर ही जी व्यक्ती आहे किंवा हे माऊली आहेत आपल्या समोर, हो. यांचं नाव काय? बाबासाहेब डोंबे. बाबासाहेब डोंबे. हो. आता वयाने हे तुमच्यापेक्षा छोटे का मोठे? नाही, हे माझ्यापेक्षा मोठे आहेत. किती वर्षांनी मोठे आहे तो? ठीक आहे, 40 वर्षांनी माझ्यापेक्षा मोठे आहेत. 40 वर्षांनी मोठे आहेत. बापरे. आणि त्यांच्याकडे पाहिल्यावर असं वाटत नाही की यांचं तुमच्यापेक्षा 40 वर्षांनी, म्हणजे आत्ताच मी पाहिलं तर तुम्हीच त्यांच्यापेक्षा मोठं वाटताय. हो, वाटतं. बर मला सांगा, हे तुमच्याच गाववाले, या तुमच्या गावामध्ये यांच्याबद्दल लोकांच्या प्रतिक्रिया काय येतो? चांगले आहेत. चांगल्या प्रतिक्रिया आहे. मग ही व्यक्ती स्वभावाने कशी आहे? निर्मळ स्वभावाची आहे म्हणून ती घरोघर जरी कोणी नाही म्हणतच नाही द्यायला अन्नदान द्यायला. मग त्यांचं म्हणणं असं आहे की मी घरी माझ्या स्वयंपाकच बनवत नाही, नाही, कोण करतं सगळे? समजे ज्या समजा तू परचेला जरी न्यायचं, आपल्या घरी येतात, मला द्या म्हणते जेवण की लगेच घरी घेऊन जाते. दोघं बहीण भावंड आहेत सारखेच. मग कोण देतं? तुम्ही गाव सर्व गावकरी देतात का? सरे गावकरी. बरं आता समजा कसं असतं माहितीये का, आजच्या या कलियुगामध्ये एक दिवस जरी पाहुणा आपल्या घरी आला, हो. दुसऱ्या दिवशी राहायचं म्हटलं तरी आपल्याला नको होते. हो, आहे तसं. आणि तुम्ही तर मला सांगा, आज 80-90 वर्ष झालं संपूर्ण गाव त्यांना सांभाळते. हे असं- मग हे खरंच तुमचं वाखण्याजोगं आहे. हो, खरं खरे. बर हो. मला एक सांगा, आता हे जे महाराज आहेत गावामध्ये ज्यावेळेस लोकांशी बोलतात त्यावेळेस असं त्यांच्याकडे बघून हसायला येतं का हो? किंवा ते हसवतात का असं लोकांना? हा, लय हसीत येतात. लय हसवतात ना? बोलण्यावरूनच हसीत येते लय. कोणाला असं खोचून बोललं की लोक हसत येते. बरं, म्हणजे लोक खळखळून हसतात. हा. म्हणजे महाराज हे विनोदी शैलीचे आहेत म्हणायचं, हो. बरोबर ना? आणि महाराज विनोदी शैलीचे असल्यामुळंच आजपर्यंत गेली 80 वर्ष, 80 पेक्षा जास्त वर्ष तुम्ही गावकऱ्यांनी त्यांचा सांभाळ केलेला आहे. हो. आणि नुसता सांभाळ नाही केलेला, तर तुमच्या कुटुंबातील एक व्यक्तीच हो. ती आहे म्हणून तुम्ही त्यांचा सांभाळ केलाय, बरोबर ना? कसं जसं जे असं कोण सांभाळ करणार नाही. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, बाबासाहेबांबद्दल थोडक्यात थोडीशी माहिती सांगा बरं तुम्ही. बाबासाहेब हे गावातले एक चांगले व्यक्ती आहेत. ते 30-40 वर्षापासून दिंडीला येते. त्यांची हालाकीची परिस्थिती चांगली नाही आहे, पण गाव त्यांना सहकार्य करतं. जेवण वगैरे बाकीचं सर्व त्यांना भेटतं. आता जे दिंडीमध्ये ते येतात, आता हे 5-6 वर्षापासून जरा ते बसून येतात, कारण की वयाच्या हिशोबाने थकत चाललेले आहेत. बसल्या बसल्या हे भाविकांच्या ज्या थैल्या आहेत त्याच पण सांभाळतात ते. कोणी त्यांना काही पण देतं खायला, याला त्याला. कोणी पैसे देणगीच्या स्वरूपात पैसे पण देतं. मन मिळावं असे बाबासाहेब आहेत. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. माऊली, हे समोरवर महाराज आहेत, त्यांना तुम्ही ओळखता का? हो, काय नाव आहे त्यांचं? बाबासाहेब. बरं, कधीपासून ओळखता त्यांना? तरी बी 20 वर्ष झाले. 20-1 वर्ष झालं. मला सांगा, मी असं ऐकलंय की संपूर्ण गाव त्यांचा सांभाळ करतं, हो, खरं आहे का? हो, खरं. तुम्ही त्यांच्याच गाववाले का? नाही, मग ते आम्ही शेजारच्या? दिंडी संघ येतो. शेजारच्या. हो, मग आता मला सांगा, आता हे तुमच्या बरोबर 20-22 दिवस असतात, हो, त्यांचा स्वभाव कसा वाटला तुम्हाला हो? चांगला. चांगला आहे. हो, हसवतात का होते? हो, तुम्हाला कधी हसवलं का त्यांनी? हो, बर, म्हणजे एक आनंदी व्यक्तिमत्व हो, या ठिकाणी तुमच्यात आहे. हो, आणि त्यांच्यामुळं तुमच्या दिंडीला सुद्धा खरं सांगतो एक चांगला मान सन्मान मिळतोय. हो, त्यांची उंची महत्वाची नाहीये, तर त्यांचं कर्तृत्व महत्वाचं आहे, बरोबर ना? हो. तुम्ही त्यांना सध्या वारीत काय अशी मदत वगैरे करता काय? असे 10-5 रुपये चहा पाण्याला. चहा पाण्याला वगैरे देता? किंवा त्यांना समजा महत्वाचं एखादं साहित्य लागलं, समजा साबण लागला, काय लागलं, तुम्हाला असं मागितलं देता का? हो, देतो. ओके माऊली. कपडे कधी वाचे, कधी कपडे पण धुवून देता? पाणी देता आंघोळीला. ओके माऊली, धन्यवाद.